Hello students, uh, we are starting our fourth lecture of topic mechanical properties of fluids. Okay, so in our previous few lectures we have started first part of this topic, which is hydrostatics. Okay, so what is hydrostatics? You are well known about hydrostatics. Hydrostatics is a branch which studies the fluids which are at rest, or we'll study properties of fluids which are at rest in this branch. Okay, also we have studied definition of pressure, then pressure due to liquid column. Also we have discussed about atmospheric pressure, and in our very previous lecture we have discussed about absolute pressure and gauge pressure. Okay, so now in this lecture we are going to discuss a new point, which is hydrostatic paradox. Okay, now you are cleared about hydrostatic. Now what is paradox? पॅराडॉक्सचा अर्थ काय सांगता येईल? आता मराठीमध्ये जर पॅराडॉक्स म्हणजे काय सांगायचं झालं तर त्याच्यासाठी शब्द आहे विरोधाभास. पॅराडॉक्स म्हणजे काय? विरोधाभास. म्हणजे काय? आपण पॅराडॉक्स या बाजूला दिलेल्या डायग्राममधून काय करणार आहे की समजून घेणार. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, सो हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय सांगितलं आहे आपण की रेस्टला असलेल्या फ्लुइड्सचा स्टडी करणारी ब्रांच म्हणजे हायड्रोस्टॅटिक. ओके, मग रेस्टला असलेल्या फ्लुइडचा पॅराडॉक्स म्हणजे काय हे आपण आता इथं बघणार आहे. ओके, सो कन्सिडर द इंटरकनेक्टेड व्हेसल्स ॲज शोन इन फिगर. इथं काय केलेलं आहे बघा डायग्राममध्ये की वेगवेगळ्या आकाराचे इथं कंटेनर किंवा आपण असं म्हणू शकतो की व्हेसल्स हे काय केलेले आहेत बघा, इंटरकनेक्टेड आहेत, म्हणजे हे एकमेकांना जोडलेले आहेत. लक्षात येत आहे? आता समजा याच्यापैकी कुठल्याही एका व्हेसलमध्ये आपण लिक्विड पोअर केलं. ओके, सो लिक्विड इज अ फ्लुइड. आपण जर ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये किंवा डी या व्हेसलमध्ये कुठल्याही एका व्हेसलमध्ये जर काय केलं, लिक्विड पोअर केलं, तर काय होतं आपल्याला काय लक्षात येतं बघा, तर हे लिक्विड इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं म्हणण्यापेक्षा सगळ्या व्हेसल्समध्ये काय होणार आहे ते ॲड होत जाणार आहे. ओके, आणि ज्यावेळी आपण लिक्विड पोअर करायचं थांबवेल त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की हे लिक्विड यांचा आकार वेगवेगळा असूनसुद्धा, म्हणजे शेप वेगवेगळा असूनसुद्धा ते एका सेम हाईटला किंवा सेम लेवलला काय होत असतं की स्टेडी होत असतं किंवा रेस्टला येत असतं. इथं दाखवलेलं आहे बघा, ए, बी, सी आणि डी या चारही व्हेसल्समध्ये हे जे लिक्विड आहे हे काय काय झालेलं आहे की सेम लेवलला स्टेबल राहिलेलं आहे. ओके, म्हणजे त्या लिक्विडनं इक्विलिब्रियम पोझिशन ही काय केलेली आहे, ॲक्वायर केलेली आहे. मग यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणतात. पॅराडॉक्स म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे, विरोधाभास. आता इथं बघा, या एचा एरिया बीपेक्षा जास्त आहे किंवा सीचा एरिया बीपेक्षा जास्त आहे. हा डी जो आहे याचा शेप वेगळा आहे. आपल्याला असं वाटू शकतं की सीचा जो एरिया आहे हा जास्त असल्यामुळं याच्यामध्ये जे पाण्याचं वजन आहे हे बीपेक्षा जास्त आहे. त्यामुळं या व्हेसलमधल्या फ्लुइडचं प्रेशर हे या खालच्या कॉलमवर जास्त पडेल आणि त्यामुळं बीमधला हा जो लिक्विडचा पार्ट आहे किंवा फ्लुइडचा पार्ट आहे हे बीमधलं फ्लुइड काय झालं पाहिजे, राईज झालं पाहिजे. हे त्या बीमधलं फ्लुइड राईज झालं पाहिजे कारण इथं पडणारं प्रेशर जास्त आहे म्हणून. पण तसं न होता आपल्याला असं ऑब्झर्व होतं या डायग्रामवरून की सगळ्या व्हेसल्समधलं फ्लुइड हे काय आहे, एका सेम लेवलला स्टेबल राहिलेलं आहे. मग हे कसं काय? मग हाच विरोधाभास आहे, त्यामुळेच याला काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. मग हे एक्सप्लेन कसं करायचं तर बघा, म्हणजे अगोदरच्या काळामध्ये हे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे लक्षात आलेलं नव्हतं लोकांच्या. पण ज्यावेळेस सायंटिस्टला असं ऑब्झर्व झालं की प्रेशर हे एरियावर डिपेंड नसून ते फक्त कशावर डिपेंड आहे,
हाईट ऑफ लिक्विड कॉलम, त्यावेळेस हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स जो आहे हा काय केला गेला, म्हणजे इट इज क्लिअर्ड ॲज फॉल्स, मीन्स हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स ही फेल गेलेली कल्पना आहे असं सायंटिस्टच्या लक्षात आलं. सो वी नो दॅट प्रेशर इज इक्वल टू एच इंटू रो इंटू जी, म्हणजे प्रेशर फक्त हाईट ऑफ लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू रो या 3 गोष्टींच्यावरच डिपेंड आहे. त्यामुळं विच टेल्स दॅट द प्रेशर ॲट अ पॉईंट डिपेंड्स ऑन ओनली हाईट ऑफ लिक्विड कॉलम अँड डज नॉट डिपेंड ऑन शेप ऑफ द वेसल. म्हणजे यांचा एरिया किंवा शेप कन्सिडर करण्याची काही गरज नसते प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, म्हणजे या प्रत्येक कॉलमवर जे ॲक्ट होणारं प्रेशर आहे हे काय आहे, इक्वल आहे. आणि त्या इक्वल प्रेशरमुळेच यांनी काय केलेलं आहे की सेम लेवल मेंटेन केलेली आहे. ओके, इन दिस केस हाईट ऑफ लिक्विड कॉलम इज सेम फॉर ऑल द वेसल. ओके, देअरफॉर प्रेशर ऑफ ईच लिक्विड कॉलम इज सेम इन ईच वेसल अँड द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. लक्षात येतं आहे काय झालेलं आहे, आपण जर शेप कन्सिडर केला, म्हणजे या प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये शेप किंवा एरिया कुठं कन्सिडर केलेला आपल्याला ऑब्झर्व होत नाही. त्यामुळंच फक्त ते प्रेशर कशावर डिपेंड आहे, हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. मग हाईट काय असणार आहे, ज्यावेळी आपण लिक्विड पोअर करतो त्यावेळी प्रेशर मेंटेन करण्यासाठी ते लिक्विड सेम हाईट मेंटेन करण्यासाठी ती इक्विलिब्रियम स्टेट काय करतं की फॉलो करतं. ओके, सो दिस इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, अँड दॅट या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सवरूनच पास्कलनं एक लॉ म्हणलेला आहे विच इज पास्कल्स लॉ. ओके, आता बघूया पास्कल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे. पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आता बघा हे स्टेटमेंट काय सांगते की समजा एखादा एनक्लोज्ड काय आहे सिस्टीम आहे आपल्याकडं आणि त्या एनक्लोज सिस्टीमवर आपण काय केलेलं आहे, प्रेशर अप्लाय केलेलं आहे. तर ते प्रेशर फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटवर इक्वली अँड अनडिमिनिश्ड, म्हणजे काय अनडिमिनिश्ड म्हणजे प्रत्येक पार्टवर ते एकसारखं ॲक्ट होत असणार आहे. आता हेच आपल्याला स्टडी करण्यासाठी काही ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल पास्कल्स लॉ म्हणजे समजा एखादा कंटेनर आहे आपल्याकडे, त्या कंटेनरमध्ये फ्लुइड भरलेलं आहे, लिक्विड भरलेलं आहे आणि त्याच कंटेनरला एक दुसरा समजा इथं या डायग्राममध्ये आपण एक्सप्लेन करूया. हा एक कंटेनर आहे आणि हा एक कंटेनर आहे. ओके, या कंटेनरमध्ये काहीतरी लिक्विड आहे, या कंटेनरमध्ये सुद्धा काहीतरी लिक्विड आहे. सपोज आपण वरच्या बाजूनं हे पिस्टन जे आहे हे खालच्या डायरेक्शनला जर पुश केलं तर काय होईल, याच्यातलं लिक्विड कॉम्प्रेस तर होणार नाही, ते वरती जाऊ शकत नाही. मग काय होणार, या इंटरकनेक्टेड पाईपमधून ते लिक्विड इकडं ट्रान्सफर केलं जाईल. ओके, आणि याच्यामधलं जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये काय होईल, वाढ होईल. याचं प्रेशर इकडं काय केलं जाईल, सप्लाय केलं जाईल आणि हे प्रेशर मेंटेन करण्यासाठी इकडचं जे पिस्टन आहे ते पिस्टन आपोआप काय केलं जाईल, वरती पुश केलं जाईल. ओके, म्हणजेच काय आपल्याला हे लक्षात येतं याच्यामधून की अप्लाय केलेलं प्रेशर, फ्लुइडवर अप्लाय केलेलं प्रेशर या फ्लुइडमधल्या प्रत्येक पॉईंटवर इक्वली अप्लाय होत आहे किंवा या वॉल्सवर, या कंटेनरच्या वॉल्स ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा ते प्रेशर काय होत आहे, इक्वली अप्लाय होत आहे. आणि त्यामुळं हे फ्लुइड काय होतं, आपलं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ते दुसरीकडं ट्रान्सफरसुद्धा करत असतं. ओके, मग या पास्कल्स लॉचाच उपयोग करून काही आपण आपल्या डेली लाईफमध्ये कन्सेप्ट्स किंवा काही वस्तू यूज करत असतो, त्यांचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. ओके, सो ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल लॉमध्ये पहिलं आहे ॲप्लिकेशन त्याचं हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, आता तुम्ही हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे असं समजा तुमची जी लिफ्ट असते, म्हणजे जे इमारतींच्यामध्ये वगैरे लिफ्ट असतात ती कन्सिडर करा, किंवा जे हेवी ऑब्जेक्ट्स उचलण्यासाठी क्रेन्स वगैरे यूज करतात ते कन्सिडर करा. त्याच्यामध्ये
हे पास्कल्स लॉ कसा अप्लाय केलेला असतो बघा. त्याच्यामध्ये हायड्रॉलिक लिफ्टमध्ये काय असतं की एक छोटा कंटेनर एका मोठ्या कंटेनरला एका पाईपच्याद्वारे काय केलेला असतो, कनेक्ट केलेला असतो. ओके, सो कन्सिडर दिस स्मॉल कंटेनर ॲज, सपोज त्याचा एरिया आहे A1 असं कन्सिडर करूया, किंवा त्याच्यावरती बसवलेल्या पिस्टनचा एरिया A1 आहे असं कन्सिडर करूया, आणि दुसरा एक मोठा कंटेनर आहे. ओके, या डायग्राममध्ये जसं शो केलेलं आहे त्या पद्धतीनं. ओके, आता इथं आपल्याला या मोठ्या कंटेनरवर जे काय आहे ते आपल्याला वस्तू किंवा काही असेल, आपल्या अपार्टमेंटमधली लिफ्ट असेल, ती आपल्याला वरती काय करायची आहे की म्हणजे ढकलायची आहे किंवा खाली ओढून घ्यायची. मग त्याच्यासाठी हे पास्कल्स लॉ कसा यूज होतो बघा. तर इथं या छोट्या कंटेनरवर हा जो पिस्टन बसवलेला आहे, या पिस्टनचा किंवा त्या पिस्टनला आपण नाव देऊया S1 अँड दिस बिगर पिस्टन इज S2. ओके, द एरिया ऑफ दिस स्मॉल पिस्टन इज A1 and area of bigger piston is A2. Okay, so as shown in figure, tank containing fluid is fitted with two pistons S1 and S2. हे क्लियर आहे. ओके, S1 has smaller area of cross section and S2 has larger area of cross section. Okay, now consider if we apply a force F1 on smaller piston. म्हणजे आपण काय केलेलं आहे, हे स्मॉलर एरिया असलेल्या किंवा छोट्या कंटेनरवर जे पिस्टन आहे S1, त्या पिस्टनवर डाऊनवर्ड डिरेक्शनला काय केलेलं आहे की फोर्स अप्लाय केलेला आहे, विच इज F1. हा फोर्स आपण अप्लाय केला तर इट विल जनरेट प्रेशर, विच इज P इज इक्वल टू F1 अपॉन A1. आता असं का म्हणलेलं आहे, कारण प्रेशर इज इक्वल P इज इक्वल टू P1 प्लस P इज इक्वल टू P1 इज इक्वल टू P2. प्रेशर या छोट्या कंटेनरमध्ये असणाऱ्या लिक्विडवर जे प्रेशर अप्लाय केलं जाईल तेवढंच प्रेशर कुठं असणार आहे, या P2 या कंटेनरमध्ये. ओके, सो P1 इज इक्वल टू P2 असं आपण कन्सिडर केलेलं आहे. सो इट विल जनरेट प्रेशर P इज इक्वल टू F1 अपॉन A1. ओके, विच विल ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू द बिगर पिस्टन S2. हे काय केलं जातं बघा, आता इथं प्रेशर किंवा इथं फोर्स अप्लाय केल्यामुळं हा पिस्टन काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत जाईल, आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होत गेल्यामुळं या लिक्विडला ह्या वॉल्समुळं बाहेर पडण्याला कुठं संधी नाही आहे. त्यामुळं हे लिक्विड किंवा जे काही फ्लुइड असेल ते काय होईल, या पाईप थ्रू या बिगर कंटेनरमध्ये काय केलं जाईल, ट्रान्समिट केलं जाईल अनडिमिनिश्ड. ओके, म्हणजे याच्यात सगळ्या पॉईंट्सवर प्रेशर जे अप्लाय होणार आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. त्यामुळं हे प्रेशर काय केलं जाईल, या पाईप थ्रू किंवा ते लिक्विड या पाईप थ्रू काय केलं जाईल, या मोठ्या कंटेनरमध्ये ट्रान्समिट केलं जाईल. ओके, पण असं होत असताना काय होणार आहे बघा, हे लिक्विड ज्यावेळी किंवा फ्लुइड ज्यावेळी या मोठ्या कंटेनरमध्ये येईल त्यावेळी हे प्रेशरसुद्धा, म्हणजे जे आपण F1 थ्रू जे प्रेशर अप्लाय केलेलं आहे या लिक्विडवर, ते प्रेशरसुद्धा काय होणार आहे, या मोठ्या कंटेनरमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके, मग अगोदर या कंटेनरमध्ये असलेलं फ्लुइड किंवा लिक्विड आणि या छोट्या कंटेनरमधून आलेलं एक्स्ट्राचं फ्लुइड याच्यामुळं काय होईल, इथं या P2 किंवा या मोठ्या कंटेनरमधल्या फ्लुइडवर पुन्हा प्रेशर अप्लाय होईल, तयार होईल, आणि ते प्रेशर तयार झाल्यामुळं हे पिस्टन इथं जागा तयार करण्यासाठी हा पिस्टन जो आहे S2 हा कुठं मूव्ह होईल, अपवर्ड डिरेक्शनला. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो अ फोर्स F2, आता या पिस्टनवर जो फोर्स अप्लाय होणार आहे खालच्या बाजूला जे लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे, ते फ्लुइड काय करणार आहे, या पिस्टनला वर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजेच त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे. तो फोर्स कसा असेल, F2 इज इक्वल टू P इंटू A2, प्रेशर इंटू एरिया. ओके, मग ते प्रेशर किंवा आपण मगाशी कन्सिडर केल्याप्रमाणे P इज इक्वल टू P1 इज इक्वल टू P2, मग आपण P कॅल्क्युलेट केलेलं आहे किंवा आपल्याला P माहिती आहे, P इज इक्वल टू F1 अपॉन A1. सो पुट दिस व्हॅल्यू इंटू दिस इक्वेशन.
विल गेट F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवाइड बाय A1. आपण काय केलेलं आहे, A2च्या जागी काय केलेलं आहे की Pच्या जागी, प्रेशरच्या जागी काय केलेलं आहे की F1 अपॉन A1 पुट केलेलं आहे. त्याच्यामुळं मी इथं सॉल्व केलेलं आहे बघा की F2 इज इक्वल टू PA2 आपल्याला माहिती आहे. ओके, सो बट प्रेशर इज इक्वल टू F1 अपॉन A1. Therefore F2 is equal to F1 upon A1 into A2. Okay, thus F2 is much larger than F1. याच्यावर जो फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स कसा असणार आहे की F1 पेक्षा जास्त आहे. बघा, F2 इज इक्वल टू फोर्स F1 इंटू A2 डिवाइड बाय A1 घेतलेलं आहे. आता A1 काय आहे, स्मॉल आहे, A2 लार्जर आहे. त्यामुळं हे काय होणार आहे, हे डिव्हिजन जरी केलं आपण तरी ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार आहे. त्यामुळं हा जो F2 आहे तो काय होणार आहे, F1 पेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. सो या जास्त फोर्स तयार झाल्यामुळं आपण इझिली काय करू शकतो, इथं ज्या मोठ्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या असतात किंवा जे क्रेन्स यूज केले जातात त्या क्रेन्सच्याद्वारे आपण मोठमोठ्या वस्तू लिफ्ट करू शकतो. किंवा ज्या आता अपार्टमेंटमध्ये वगैरे यूज केलेल्या लिफ्ट्स या इलेक्ट्रिक असतात, परंतु जर हायड्रॉलिक लिफ्ट बघायचे असतील तर जे क्रेन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये हे शक्यतो काय केलेलं असतं की यूज केलेलं असतं. ओके, सो दिस इज फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. ओके, नाउ विल सी विच इज द सेकंड ॲप्लिकेशन. ओके, हिअर इज the second application of Pascal's law which is hydraulic brakes. आता हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे की हायड्रॉलिक ब्रेक्स हे कुठे यूज केले जातात. ओके, सो तुम्ही कार्स किंवा बाईक्स ज्यावेळी बघता त्यावेळी त्यांच्या चाकाजवळ तुम्हाला काय दिसेल, हां, आता प्रत्येक बाईकला हे हायड्रॉलिक ब्रेक्स यूज केलेले नसतात, तर काही स्पोर्ट्स बाईक किंवा आता शक्यतो बऱ्याचशा बाईक्सना ते फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. तर चाकाजवळ एक काय दिसते आपल्याला, डिस्क दिसते आणि त्या डिस्कजवळ छोटे ड्रम दिसतात. ते ड्रम काय केलेले असतात की त्या डिस्कला अटॅच केलेले असतात. ओके, मग आता आपण ते हायड्रॉलिक ब्रेक्सच काय करणार आहे की पास्कल्स लॉचं ते ॲप्लिकेशन आहे ते आपण स्टडी करणार आहे. ओके, मग हायड्रॉलिक ब्रेक्स कसे यूज किंवा कसे वर्क करतात बघा. तर इथं डायग्रॅम दिलेली आहे. याच्यामध्ये तुमचं जे ब्रेक पॅडल असतं, जे गाडीला जे ब्रेक पॅडल दिलेलं असतं त्या ब्रेक पॅडलजवळ काय केलेलं असतं की एक मास्टर सिलेंडर अटॅच केलेला असतो आणि त्या मास्टर सिलेंडरमध्ये ऑइल असतं विच इज फ्लुइड. आपण त्याला काय म्हणूया की फ्लुइड म्हणूया. ओके, आता हे स्टेडी स्टेटमध्ये असतं त्यामुळं हे हायड्रोस्टॅटिक कंडिशन इथं आपल्याला दिसेल. ओके, या ड्रममध्ये काय असणार आहे किंवा सिलेंडरमध्ये ऑइल असणार आहे विच इज वी विल कन्सिडर इट ॲज अ फ्लुइड. ओके, मग मास्टर सिलेंडर कुठं अटॅच केलेला असतो तर या ब्रेक पॅडलजवळ. ओके, आता पुढं बघा, मी इथं 4 व्हीलर किंवा आपल्या बुकमध्ये हे 4 स्लेव्ह सिलेंडर्स दिलेले आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली हे डायग्राम कशासाठी आहे तर 4 व्हीलरसाठी. ओके, मग हे 4 स्लेव्ह सिलेंडर्स आले म्हणजे सेकंडरी सिलेंडर्स. ओके, आता काय होतं बघा, जसं आपण लिफ्टच्या बाबतीत स्टडी केलेलं आहे त्याचप्रमाणे इथं काय असणार आहे, हायड्रॉलिक ब्रेक्सचं सुद्धा वर्किंग असणार आहे. सो इथं या मास्टर सिलेंडर थ्रू हे स्लेव्ह सिलेंडर्स काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत बघा, इंटरकनेक्टेड विथ द हेल्प ऑफ हायड्रॉलिक ट्यूब्स. म्हणजे या मास्टर सिलेंडरमधलं जे लिक्विड आहे, फ्लुइड विच इज ऑइल, हे काय केलं जातं या हायड्रॉलिक ट्यूब्समधून फ्लो होत असतं. ओके, आता या ट्यूब्समध्ये किंवा स्लेव्ह सिलेंडरमध्ये आणि मास्टर सिलेंडरमध्ये काही क्वांटिटीमध्ये हे फ्लुइड काय असणार आहे की अवेलेबल असणार आहे. ओके, पण ज्या वेळेस आपल्याला कार किंवा बाईक स्लो करायची असते किंवा स्टॉप करायची असते त्यावेळेस आपण काय करतो की या ब्रेक पॅडलवर फोर्स अप्लाय करतो. मग ज्यावेळेस तुम्ही हे ब्रेक पॅडलवर फोर्स अप्लाय करता किंवा ब्रेक पॅडल प्रेस करता त्यावेळेस काय होणार आहे, हे ब्रेक पॅडल तुम्ही प्रेस केला त्यावेळेस मास्टर सिलेंडरमधला जो पिस्टन आहे तो फॉरवर्ड डिरेक्शनला
काय केला जातो, पुश केला जातो. ओके, मग हा पुश केल्यामुळे याच्यातलं जे फ्लुईड आहे ते कॉम्प्रेस न होता या हायड्रोलिक ट्यूब्समधून इक्वली सगळ्या स्लेव्ह सिलेंडर्सकडं काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ओके, आता हे डिस्ट्रीब्यूट केलेलं जे फ्लुईड आहे ते फ्लुईड या स्लेव्ह सिलेंडर्समधले जे पिस्टन्स आहेत त्या पिस्टन्सना काय करणार आहे की पुढच्या डायरेक्शनला पुश करणार आहे. का, कारण याच्यामधलं जे फ्लुईड आहे ते काय व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागले, आणि त्या इन्क्रीज होणाऱ्या फ्लुईडला जो लागणारा एरिया आहे तो एरियासुद्धा वाढणार. त्याच्यामुळं हे स्लेव्ह सिलेंडर्समधले पिस्टन्ससुद्धा काय होणार आहेत, मूव्ह फॉरवर्ड. आणि ज्यावेळी हे फॉरवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतात त्यावेळेस काय तयार होतं, तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे स्लेव्ह सिलेंडर म्हणजेच काय आहे, तर तुमच्या गाडीच्या चाकाला जी डिस्क असते त्या डिस्कवर बसवलेला ड्रम म्हणजे हे स्लेव्ह सिलेंडर असणार आहे. ओके, मग ह्या स्लेव्ह सिलेंडरमधला हा जो पिस्टन ज्यावेळी फॉरवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतो त्यावेळेस त्या ड्रमचं आणि त्या डिस्कचं यांच्यामध्ये काय तयार होतं, फ्रिक्शन तयार होतं. ओके, अँड ड्यू टू दॅट फ्रिक्शन व्हेकल स्लोज डाऊन किंवा ते थांबतं. ओके, म्हणजे चालत असणारी गाडी ही त्या फ्रिक्शनमुळे स्लो होते किंवा थांबते. ओके, द स्लेव्ह पिस्टन पुशेस द फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क विच इज कनेक्टेड टू द व्हील. ओके, म्हणजे चाकाला लावलेल्या त्या डिस्कमध्ये आणि या स्लेव्ह पिस्टनमध्ये फ्रिक्शन तयार होतं आणि त्या फ्रिक्शनमुळं आपल्या गाडीचा स्पीड हा कमी होतो आणि गाडी काय होत जाते, थांबत जाते. लक्षात येतं आहे. ओके, सो हिअर द मॅथमॅटिकल इक्वेशन. बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स F1 टू मास्टर सिलेंडर वी जनरेट प्रेशर P इज इक्वल टू F1 अपॉन A1. ओके, आता बघा इथं आपण ब्रेकवर काही फार जोरात पाय प्रेस करण्याची गरज नसते. जरी थोडासा जरी आपण प्रेस केला तरीसुद्धा आपली गाडी स्लो होते असं आपल्याला लक्षात येतं. ओके, सो काय होतं बघा, स्मॉल फोर्स आपण अप्लाय केलेला असताना सुद्धा आपली गाडी जी स्पीडमध्ये असते ती काय होते की स्टॉप होते. ओके, मग हे कसं होतं बघा, आपण स्मॉल फोर्स अप्लाय केला टू द मास्टर सिलेंडर. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस ब्रेक पेडल. ओके, सो दॅट प्रेशर ड्यू टू दिस फोर्स प्रेशर इज जनरेटेड इन दिस ऑन दिस फ्लुइड. ओके, या फ्लुइडवर काय तयार होणार आहे, pressure. That pressure will be equal to F1 upon A1, force upon area. Okay, this pressure is transmitted undiminished through the system. Undiminished म्हणजे हे जे फ्लुइड काय होणार आहे, या पिस्टन फॉरवर्ड डिरेक्शनला मूव्ह झाल्यामुळं हे फ्लुइड जे या हायड्रोलिक ट्यूब्समधून फ्लो होणार आहे ते इक्वली या सगळ्या स्लेव्ह सिलेंडर्समध्ये इक्वली काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. या सिलेंडरकडे जादा या सिलेंडरकडे कमी असं होत नाही. इट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड टू ऑल द स्लेव्ह सिलेंडर्स. ओके, अँड देन द फोर्स ऑन द स्लेव्ह सिलेंडर इज, आता याच्यावर फोर्स अप्लाय होणार आहे, याच्यावर सगळ्या स्लेव्ह सिलेंडर्सवर इक्वल फोर्स काय होणार आहे किंवा त्यांच्यावर हे फ्लुइड काय होणार आहे, प्रेशर अप्लाय करणार आहे. मग त्याच्यामुळं तयार झालेला फोर्स हा काय असणार आहे, F2 इज इक्वल टू P इंटू A2. ओके, विच इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवाइड बाय A1. ओके, सो दिस फोर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन F1. म्हणजे आपण या ब्रेक पेडलवर दिलेला फोर्स हा काय असतो, कमी असतो, खूप स्मॉल. बट द फोर्स जनरेटेड ड्यू टू दॅट स्मॉल फोर्स ऑन द व्हील, म्हणजे आपण गाडी स्टॉप करण्यासाठी किंवा स्लो करण्यासाठी जो फोर्स त्या चाकांच्या जवळ किंवा स्लेव्ह सिलेंडर जवळ तयार होणार आहे, दॅट फोर्स विल बी ग्रेटर दॅन F1. ओके, सो दस अ स्मॉल फोर्स अप्लाइड ऑन ब्रेक पेडल गेट्स कन्वर्टेड into large force and slows down or stops a moving vehicle. Okay, so this is all about the hydrostatic paradox, Pascal's law and application. Okay, so we'll stop our lecture here. In our next lecture we will study how to measure the atmospheric pressure or measurement of atmospheric pressure. Okay.